नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. समाजशास्त्रामधला हा अगदी मूळ प्रश्न आहे की मानवी समाजाचा अभ्यास विज्ञानाच्या कठोर पद्धती वापरून करणं खरंच शक्य आहे का? आणि हाच तर तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नाही का? म्हणजे बघा, ज्या अचूकतेने आपण तारे किंवा अगदी आपल्या शरीरातल्या पेशींचा अभ्यास करतो ना, अगदी त्याच प्रकारे त्याच अचूकतेने समाजाचा अभ्यास करणं जमेल का? आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू हाच प्रश्न असणार आहे. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. वस्तुनिष्ठतेच्या शोधापासून. एक प्रश्न पडतो की सुरुवातीचे जे समाजशास्त्रज्ञ होते ते विज्ञानाच्या ह्या पद्धतीकडे इतके का आकर्षित झाले? काय होते यामागे? तर मग ही वैज्ञानिक पद्धत म्हणजे सायंटिफिक मेथड म्हणजे नेमकं काय? बरं, थिओडॉर्सन यांनी याची छान व्याख्या केली आहे. ते म्हणतात की ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण निरीक्षण करतो, प्रयोग करतो, सामान्यीकरण करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पडताळणी करतो आणि ह्या सगळ्या पायऱ्या वापरून ज्ञानाची एक पद्धतशीर इमारत उभी करतो. आणि ही जी प्रक्रिया आहे ना ती साधारणपणे 6 टप्प्यांमधून जाते. बघा, सगळ्यात आधी समस्या काय आहे हे नक्की करायचं. मग त्यावर आधी काय काय अभ्यास झालाय, काय लिहिलं गेलंय ते सगळं तपासायचं. यानंतर येतं गृहीतक म्हणजे एक तात्पुरतं उत्तर तयार करायचं. मग खरी मेहनत, माहिती गोळा करायची, तिचं विश्लेषण करायचं, त्यातून जे काही निष्कर्ष निघतील त्यांचा अर्थ लावायचा. आणि ह्या सगळ्याच्या शेवटी एक पक्का सिद्धांत म्हणजे एक थ्योरी तयार करायची. एकदम सरळ स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. आता हे सगळं ऐकायला तर एकदम छान वाटतं, नाही का? कागदावर सगळं व्यवस्थित दिसतंय, पण प्रत्यक्षात काय? चला, एक उत्तम उदाहरण बघूया. एमिल डर्खाईमसारख्या महान विचारवंताने ही पद्धत प्रत्यक्षात कशी वापरली ते पाहू. हे बघा इथे किती छान दाखवलंय. सगळी सुरुवात होते एका प्रश्नापासून. मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण संशोधन करतो, एक गृहीतक मांडतो, प्रयोग करतो आणि शेवटी निष्कर्षपर्यंत पोचतो. यातली गंमत अशी आहे की प्रत्येक टप्पा हा पुढच्या टप्प्यासाठी एक भक्कम पाया तयार करतो. ही एक सतत चालणारी, कधीही न थांबणारी ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आहे. डर्खाईमने सामाजिक तथ्य किंवा सोशल फॅक्ट नावाची एक जबरदस्त संकल्पना मांडली. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या वागण्यावर, विचारांवर, भावनांवर प्रभाव टाकतात. पण त्या आपल्या आतनं नाही तर बाहेरून म्हणजे समाजाकडून येतात आणि त्यांच्यात एक प्रकारची दबाव टाकणारी शक्ती असते. डर्खाईमचं म्हणणं होतं की समाजशास्त्राने याच गोष्टींचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करायला हवा. हे उदाहरण पाहिलं की सगळं एकदम स्पष्ट होईल. बघा, तुम्ही तुमच्या बागेत अणवाणी फिरता, ती तुमची स्वतःची निवड आहे. पण तुम्ही मंदिरात अणवाणी जाता, हे एक सामाजिक तथ्य आहे. पाहिलंत? येथे तुमची आवड निवड नाही, तर सामाजिक नियम महत्वाचा ठरतो. हीच ती समाजाची दबाव टाकणारी शक्ती. बरं, आता ह्या वैज्ञानिक पद्धतीमध्ये विचार करण्याचे 2 मुख्य मार्ग आहेत. एक आहे डिडक्शन आणि दुसरा इंडक्शन. डिडक्शनमध्ये काय होतं? आपण एका मोठ्या जनरल थिअरीपासून सुरुवात करतो आणि मग विशिष्ट उदाहरणांकडे येतो. याउलट इंडक्शनमध्ये आपण अनेक लहान लहान विशिष्ट निरीक्षणांपासून सुरुवात करतो आणि त्या सगळ्याला जोडून एक मोठी जनरल थिअरी तयार करतो. म्हणजे एकात वरून खाली येतो तर दुसऱ्यात खालून वर जातो. पण थांबा, सगळं इतकं सोपं आहे का? मानवी समाजाला ही पद्धत सरळ सरळ लावणं शक्य आहे का? नाही, यावर खूप जोरदार टीका झालीय. आता आपण या वादाची दुसरी बाजू पाहूया, जी तितकीच महत्वाची आहे. एक क्षण थांबा आणि विचार करा, खरंच माणसांच्या भावना, त्यांचे गुंतागुंतीचे संबंध, त्यांची संस्कृती या सगळ्या गोष्टींना आपण प्रयोगशाळेतल्या एखाद्या निर्जीव वस्तूंसारखा मोजू शकतो का? हाच प्रश्न आपल्याला या चर्चेच्या अगदी दुसऱ्या टोकावर घेऊन जातो. आणि यावर टीका करणारे कोणी साधेसुधे लोक नव्हते. कार्ल पॉपर, थॉमस कुहन, पॉल फेरबँड, ॲडोर्नो आणि अगदी मानसशास्त्रज्ञ कार्ल युंगपर्यंत अनेक मोठ्या विचारवंतांनी यावर गंभीर प्रश्न उभे केले. प्रत्येकाचा मुद्दा वेगळा होता, पण त्या सगळ्यांचा रोख एकाच गोष्टीकडे होता की माणूस म्हणजे केवळ आकडेवारी नाही. कार्ल पॉपर यांचं हे वाक्य तर या संदर्भात खूपच महत्वाचं आहे. ते म्हणतात, विज्ञान म्हणजे ज्ञानाचा साठा नाही, तर ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. याचा अर्थ काय? तर विज्ञान हे काही अंतिम सत्य नाहीये, ते सत्याच्या जवळ जाण्याचा एक सततचा प्रयत्न आहे, एक प्रक्रिया आहे. तर मग ह्या टीकाकारांचे मुख्य मुद्दे नेमके काय होते? पहिला मुद्दा, सामाजिक जीवन तुम्ही प्रयोगशाळेत बंदिस्त करू शकत नाही.
दुसरा, ही पद्धत माणसाची सर्जनशीलता आणि स्वातंत्र्य नाकारते. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, प्रेम, आनंद, दुःख यांसारख्या आतल्या भावना तुम्ही मोजपट्टीने कशा मोजणार? आणि चौथा, ही पद्धत कधीकधी संशोधकांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर बंधनं घालते, त्यांना एका चौकटीत अडकवते. आणि इथे खूप मोठी आणि हमखास होणारी चूक म्हणजे सहसंबंध आणि कारण यातला फरक न समजणं. डर्खाईमच्याच अभ्यासाचं उदाहरण घेऊया. त्याच्या लक्षात आलं की उन्हाळ्यात आत्महत्येचं प्रमाण वाढतं. आता याचा अर्थ असा नाही की तापमान वाढल्यामुळे आत्महत्या होतात. नाही. खरं कारण अधिक गुंतागुंतीचं असू शकतं. जसं की उन्हाळ्यात लोकांच्या गाठीभेटी वाढतात, सामाजिक जीवन जास्त सक्रिय होतं आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे लक्षात ठेवा, 2 गोष्टी एकत्र घडल्या म्हणजे एकीमुळे दुसरी घडली असं नेहमीच नसतं. तर मग आता काय म्हणायचं? ही पद्धत अचूक आहे की सदोष? फुलप्रूफ की फ्लॉड? चला, आता या दोन्ही बाजू एकत्र आणूया आणि या संपूर्ण चर्चेचं आपल्यासाठी काय महत्त्व आहे हे समजून घेऊया. आणि हे महत्त्वाचं का आहे हे या प्रश्नावरून कळेल. बघा, 2023च्या परीक्षेत सरळ प्रश्न आला होता, समाजशास्त्रीय संशोधनासाठी वापरली जाणारी वैज्ञानिक पद्धत अचूक आहे असे तुम्हाला वाटते का? स्पष्ट करा. म्हणजे बघा, ही चर्चा फक्त तात्विक नाहीये, तर अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. तर मग या सगळ्या मंथनातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? एक गोष्ट नक्की, की वैज्ञानिक पद्धत आपल्याला वस्तुनिष्ठ राहण्यासाठी एक उत्तम फ्रेमवर्क, एक चौकट नक्कीच देते. पण मानवी वर्तनासारख्या गुंतागुंतीच्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी हे काही जादूचं साधन नाही, हेही तितकंच खरं. खरी समज तेव्हाच येते जेव्हा आपण या पद्धतीची ताकद आणि तिच्या मर्यादा या दोन्ही गोष्टी स्वीकारतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर साधं हो किंवा नाही असं देता येणार नाही. इथे चिकित्सक विचार करणं अपेक्षित आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो. जर वैज्ञानिक पद्धत मानवी समाजाला समजून घेण्यासाठी परिपूर्ण साधन नाही, तर मग ते परिपूर्ण साधन कोणतं असू शकतं? किंवा खरंच असं काही साधन अस्तित्वात आहे का? यावर नक्की विचार करा.